मित्रांनो सप्रेम नमस्कार। मी विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे। मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक मराठी कविता आणि मराठी भावविश्वामध्ये ज्यांनी आपली एक आगडी वेगळी छाप सोडली असे मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवी नारायण सुर्वे। मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की नारायण सुर्वे हे जेव्हा आपण नाव घेतो तर नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून समाजातील कष्टकरी, कामकरी, उपेक्षित वर्ग या सगळ्यांच्या व्यथा आणि वेदना त्यांनी मांडण्याचं काम जे केलेलं आहे। तर मित्रांनो नारायण सुर्वे यांच्या भाकरीच्या चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली या कवितेतील कवी नारायण सुर्वे यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी ज्यांनी आपली सारी जिंदगी आपलं सारं जीवन पोटाची खडगी भरण्यासाठी धडपड केली त्या घटकासाठी अतिशय समर्थपणे शब्दात त्यांनी मांडणी केलेली आहे आणि अशा पद्धतीची ही एक कविता आज आपण बघून घेणार आहोत। तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर नारायण सुर्वे एक मराठी साहित्यातील उत्कृष्ट कवी आणि त्यांची ही कविता आज आपण बघून घेणार आहोत आणि ती कविता म्हणजे भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली। तर मित्रांनो त्यांची कविता जी आहे तर ती कविता आज आपण बघणार आहोत। तर कवितेची ओळ अशी आहे की दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले। हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे। शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली। भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली। हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडेच गहाण राहिले। हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडेच गहाण राहिले। कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिजे। हरघडी अश्रू वाढविले नाहीत, पण असे क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले। दुनियेचा विचार हरघडी केला असा जगमय झालो। दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो। दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो। झोत भट्टीत सेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले। तर मित्रांनो या ठिकाणी नारायण सुर्वे यांची कविता आहे तर ती नारायण सुर्वे यांची कविता ही रस्त्यावरच्या सामान्य माणसांचे, महानगरातील कामगारांचे तर यांचे दुःख सुर्वे यांनी आपल्या कवितेमध्ये मांडले आणि अगदी या कवितेमध्ये त्यांनी साध्या शब्दांचा वापर केलेला आहे। सामान्यातील सामान्य माणसाला कळेल अशा प्रकारची ही कविता त्यांनी लिहिलेली आहे। आता या ठिकाणी मित्रांनो त्यांनी एक शब्द उच्चारलेला आहे तर झोत भट्टीत शेकावे, लक्षात घ्या। झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले, म्हणजे अशी ओळ सहजपणे सुर्वे लिहून जातात पण त्यातील वेदना जाणून हा चटका वाचताना आपल्याला बसल्याशिवाय राहत नाही। ही त्यांच्या लिखाणाची खरी ताकद आहे। मित्रांनो या ठिकाणी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्या उर्दू कवितेचा एक शेर या ठिकाणी सुर्वे यांना फार भावला
आणि तो असा होता की उम्र ये दराज से मांग के लाए थे 4 दिन, उम्र ये दराज से मांग के लाए थे 4 दिन, 2 आरजू में कट गए 2 इंतजार में. मित्रांनो, या ओळीपासून प्रेरणा घेऊन सुर्वे यांनी ही कविता अख्खी स्वतंत्रपणे रचली आणि मूळच्या ओळीतील आरजू म्हणजे इच्छा, आकांक्षा हा शब्द बदलून सुर्वे यांनी दुःख हा शब्द वापरला आहे. मित्रांनो, कवितेची दुसरी ओळ हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. तर मित्रांनो, ही कविता इथूनच कसं वळण घेते, म्हणजे एरवी पावसाळ्याचा हिशोब वय मोजताना आपण करतो, पण सुर्वे उन्हाळ्याचा आणि तोही राहिलेले उन्हाळे असा करतात आणि त्याचे वेगळे पण जाणवते. बहादूरशाह जफर स्वतःला बदनशीब बनवून घेत असला तरी राजमहालात राहणारा सम्राट होता आणि सुर्वे म्हणजे अगदी रस्त्यावर सापडलेले अनाथ पोर. 2 गज जमी भी न मिले दफन के लिए, 2 गज जमी भी न मिले दफन के लिए अशी वेदना बहादूरशाहने लिहिली आहे. इथे तर सुर्वे जगायच्याही किमान अवकाश न लाभणाऱ्या सामान्य पीडितांचे दुःख या कवितेच्या माध्यमातून आपल्या शब्दातून व्यक्त करतात. मित्रांनो, भाकरीच्या चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली अशी एक वेगळी ओढ या कवितेमध्ये येते. महानुरांनी जोंधळ्याला चांदणे लखडून जावे अशी कल्पना मांडली आहे. त्यांची नेमकी विरुद्ध ही प्रतिमा येते. माणूस परिस्थितीनुसार घडत जातो असं आपण म्हणतो, पण हे असं घडत जाताना ज्याला मोठे घाव सोसावे लागतात आणि यासाठी झोत भट्टीत शेकावे पोलाद अशी एक उपमा सुर्वे यांच्या कवितेमध्ये येते. परिस्थिती आपल्याला हवा तसा आकार देते, त्यासाठी मोठी किंमत आपल्या आयुष्याला मोजावी लागते आणि हे सगळं दुःख भोगून येणाऱ्या शांतपणात सुर्वे ही कविता जी आहे तर ही लिहून जातात. मित्रांनो, अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये सर्वांना समजेल अशा प्रकारे ही कविता जी आहे तर सुर्वे यांचं एकंदरीत कविता जी आहे तर समजायला सोपी आहे. तिचे सौंदर्य या ठिकाणी खूप अतिशय अप्रतिम आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी ही जी कविता आहे तर सामान्य माणसाच्या व्यथा, त्याच्या वेदना आणि त्यांच्या जगण्याची अनुभूती तर आपल्याला ही सगळी त्यांच्या कवितेतून या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. मित्रांनो, तुम्हाला अजून नारायण सुर्वे यांनी लिहिलेली कविता आठवत असेल, तेव्हा तू एक कर. आता ही जी कविता आहे तर या कवितेमध्ये त्यांनी स्वतःच्या पत्नीला म्हणजे स्वतःच्या बायकोला एक सल्ला दिलेला आहे आणि तो सल्ला असा होता की तेव्हा तू एक कर. तर तेव्हा तू एक कर या कवितेमध्ये कवी नारायण सुर्वे असं म्हणतात की जेव्हा मी या विश्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा तू एक कर, जेव्हा मी या विश्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा तू एक कर, हवे तर मला स्मरून कर, हवे तर मला विस्मरून कर. तर या ठिकाणी ही जी कविता आहे तर या कवितेमध्ये नारायण सुर्वे यांनी आपल्या पत्नीला एक संदेश दिलेला होता की जेव्हा मी या विश्वाच्या पोकळीत नसेन, मी जेव्हा या विश्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा तू एक कर. आता एक कर म्हणजे काय कर, तर त्यांनी असं म्हटलेलं होतं की जेव्हा मी या विश्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा तू काय कर, तर दुसरं लग्न कर आणि ते करत असताना एकतर मला स्मरून कर किंवा मग विस्मरून कर. म्हणजे एकंदरीत यामध्ये नारायण सुर्वे यांनी आपल्या पत्नीला या ठिकाणी अशा प्रकारचा एक संदेश जो आहे तर तो या ठिकाणी त्यांनी दिलेला होता आणि अशा प्रकारची एक कविता जी आहे तर ती कविता या ठिकाणी त्यांनी ती लिहिलेली होती. तर मित्रांनो, मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट कवी म्हणून नारायण सुर्वे यांचं नाव घेतलं जातं आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी नारायण सुर्वे यांनी लिहिलेल्या ज्या कविता आहेत तर त्या कविता जर आपण अभ्यासल्या तर या ठिकाणी
आपल्याला असं वाटेल की खऱ्या अर्थानं त्यांनी मराठी साहित्याला फार मोठं योगदान दिलेलं आहे. अजून एक कविता त्यांची आहे की कामगार आहे मी तळपती तलवार आहे, रोजी रोटीचा सवाल रोजचाच आहे, कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुलामी करणार आहे. तर ही कविता, त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. तर एकंदरीत अजून एक कविता आहे त्यांची, विश्वास ठेव नावाची. इतका वाईट नाही मी जितका तू आज समजतेस, दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस, तडजोड केली नाही जीवनाशी, हे असे दिवस आले आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच समोर आले. हारलो का एकदा झुंदीत तूच पदराचे शीड उभारलेस, हताश होऊन गोठलो तूच पाठीवर हात ठेवलेस, कसे जगलो आपण किती सांगू किती करून देऊ याद, पडे युग समान भासले नाही बोलवत नको ते मोजदाद, अशी उदास आकुल डोळ्यात झहर साठवीत पाहू नको, आधीच शर्मिंदा झालो आहे अधिक शर्मिंदा करू नको, आयुष्य घृणेत सरणार नाही हवीस तर घृणाही ठेव, ज्या खडकावर घुसडलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव, त्या माणसावर विश्वास ठेव. तर मित्रांनो, एकंदरीत मी जे तुम्हाला सांगितलं होतं की तेव्हा एक कर या कवितेमध्ये, जेव्हा मी या अस्तित्व पोकळीत नसेन तेव्हा एक कर तू निशंकपणे डोळे पुस. ठीकच आहे 4 दिवस ऊर धपापेल, जीव गुदमरेल, उतू जाणारे हुंदक्यावर कडावर, उगीचच चीर वेदनेच्या नादी लागू नकोस, खुशाल खुशाल तुला आवडेल असे घर कर, हवी तर मला स्मरून कर, हवी तर मला विस्मरून कर. मित्रांनो, एक नवरा आपल्या पत्नीला जेव्हा मी या विश्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा मात्र दुसरं लग्न करायला ते या ठिकाणी सांगत असतात. तर नारायण सुर्वे यांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर मित्रांनो, तुम्हाला त्यांच्या कविता म्हणजे एकंदरीत त्यांनी लिहिलेल्या सगळ्या कविता ह्या अप्रतिम आहेत. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर नारायण सुर्वेंनी जे लिहिलेलं आहे म्हणजे नारायण गंगाराम सुर्वे, तर मित्रांनो एकंदरीत नारायण सुर्वे यांच्यावरती मार्क्सवादी विचारांचा पगडा होता आणि आपल्या लेखनातून त्यांनी समाज परिवर्तनाचे कवणे जे आहेत, कविता जे आहेत, तर ते या ठिकाणी त्यांनी लिहिलेल्या आहेत. आणि एकंदरीत सुर्वे यांच्या कविता ज्या आहेत त्या खरंच या ठिकाणी आशयपूर्ण आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्राला लाभलेला एक लोकप्रिय मराठी कवी होते आणि त्यांना जनकवी असे म्हटले जायचं. मित्रांनो, जीवनाचा संघर्ष आणि कवितेचा जन्म, तर अनाथ असलेले नारायण सुर्वे यांना लहानपणापासूनच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. मुंबईच्या गिरणी परिसरामध्ये ते वाढले होते आणि स्वतःच ते वाचन आणि लेखन शिकले. गिरणी कामगाराच्या जीवनातील कष्ट, वेदना, संघर्ष यांचा त्यांना जवळचा अनुभव होता आणि या अनुभवाने प्रभावित होऊन त्यांनी कविता लेखनामध्ये सुरुवात केलेली होती. आणि मित्रांनो, नारायण सुर्वे यांचा जन्म 15 ऑक्टोबरला 1926 मुंबईतील एका गरीब कुटुंबामध्ये झालेला होता आणि ते लहान असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले आणि त्यांना अनाथाश्रमात वाढवण्यात आले आणि त्यांनी लहानपणापासूनच कठीण परिस्थितीचा सामना केलेला होता. अनाथाश्रमातून बाहेर पडल्याच्या नंतर त्यांनी गिरणीमध्ये काम केलेले होते, गिरणी कामगार म्हणून काम केले आणि गिरणीत कामगारांच्या जीवनातील कष्ट, वेदना, संघर्ष यांचा जवळून अनुभव त्यांनी पाहिला आणि अशा पद्धतीनं एकंदरीत त्यांना जे काही त्यांनी सहन केलेलं होतं तर ते या ठिकाणी सगळे आपल्या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नारायण सुर्वे यांची कविता सोप्या आणि प्रभावी भाषेमध्ये लिहिलेली आहे आणि ते रोजच्या बोलीचालीनं मराठीचा वापर करत असल्याने त्यांची कविता सर्वसामान्य जनतेला सहज समजते. आणि अशा पद्धतीनं त्यांच्या काही प्रसिद्ध कविता होत्या, जसं डोंगरी शेत, गांधारी, आई, मी कोण इत्यादीमध्ये या कविता होत्या. त्याच्यानंतर माणूस म्हणून झोपायला वेळ नाही. तर अशा प्रकारच्या अनेक कविता
नारायण सुर्वे यांच्या कविता संग्रहाला जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटलेला होता आणि आजही त्यांची मराठी कविता साहित्यात आणि जनमानसात आदराने ठेवली जाते। तर मित्रांनो, त्यांच्या कवितामुळे समाजातील विषमतेवर आणि अन्यायावर प्रकाश पडला। त्यांची कविता आजही सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देते। तर अशा नारायण सुर्वे यांना खूप खूप त्यांच्या लिहिलेल्या कवितांसाठी आणि त्यांच्या संपूर्ण कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि एकंदरीत नारायण सुर्वे यांचं 16 ऑगस्ट 2010 रोजी नारायण सुर्वे यांचं निधन झालेलं होतं। नारायण सुर्वे यांच्या कार्याला आमचं लाख लाख सलाम आणि त्यांना त्रिवार विनम्र अभिवादन। मराठी साहित्यामधील एक उत्कृष्ट कवी म्हणून ते जन्माला आलेले होते आणि अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी कविता लिहून समाजातील ज्या सर्वसामान्य माणसाच्या वेदना आहेत तर त्या लोकांसमोर मांडल्या। तर धन्यवाद मित्रांनो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।